थोडे क्रीडा रसिकांना विनंती असेल आपण सीमारेषेच्या बाहेर जायचे. तो ओपनर बॉलरच्या स्वरूपात आपल्याला लक्ष्मण नाईक पाहायला मिळतो. पहिला चेंडू घेऊन समोर असेल परेश, हलक्या हाताने स्टीअर करतोय. जोर क्षेत्ररक्षण करून चेंडूची फेकी केली जाईल. तो निश्चितपणे 2 धावा धावून पूर्ण केल्या जातात. इथे मात्र चेंडू आणि क्षेत्ररक्षक यांची कुठेतरी शर्यत लागली होती. या 2 धावांनिशी धावांचा श्री गणेशा केला जातो. एका चेंडूच्या सांगत एकेरीस बिनबाद 2 अशी धावसंख्या स्कोर पटलावरती पाहायला मिळते. दरम्यान लक्ष्मण नाईक पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवरती सज्ज होईल तर समोर पुन्हा एकदा आपल्याला स्ट्राईक हँडवरती पाहायला मिळेल तो म्हणजे अर्थातच परेश. पुढचा चेंडू घेऊन लक्ष्मण, यावेळी फलंदाज सफल होतोय. पुन्हा एकदा हलक्या हाताने स्टीअर करायचा प्रयत्न होता परंतु चेंडू मात्र खाली राहतोय. यष्टीरक्षक आपलं काम पूर्ण करतोय. चेंडू सुपूर्द केला जातोय गोलंदाजाच्या हातात. धावसंख्या मात्र जैसे ते पाहायला मिळते. 2 चेंडूंच्या सांगत एकेरीस बिनबाद 2. चालू असलेला सामना रॉयल स्टार्स सावंतवाडी वर्सेस मालवणी बॉयज. मालवणी बॉयज संघ नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. इथे फलंदाज सफल होतोय. इथे मात्र फाईन लेगच्या दिशेने एक मोठा फटका पाहायला मिळतोय. बघता बघता चेंडू जातोय सीमा पार षटकार. बऱ्याच कालावधीनंतर पंचांचे दोन्ही हात आकाशाला गवसणी घालताना आपल्याला पाहायला मिळतात. या 6 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते ती म्हणजे 8 वरती. 3 चेंडूंच्या सांगते एकेरीस बिनबाद 8 अशी धावसंख्या. पहिल्या चेंडूवरती 2 धावा, दुसरा चेंडू निर्धाव परंतु तिसऱ्या चेंडूवरती एक मोठा प्रहार पाहायला मिळाला. त्याचंच कारण हे 8 धावा आपल्याला पाहायला मिळाली. पुढचा चेंडू घेऊन लक्ष्मण समोर असेल पुन्हा एकदा परेश. इथे मात्र बॅटची एज घेऊन चेंडू मात्र मिडॉनच्या क्षेत्रात पाहायला मिळतंय. 1 धाव धावून पूर्ण केली जाते. एका धावेच्या सहाय्याने संघाची धावसंख्या 9 वरती जाऊन पोहोचते. आता मात्र बऱ्याचशा कालावधीनंतर 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर स्ट्रायगेंटच्या दिशेने एक घणाघाती फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय वासुदेव गावडे. पाहायचे वासुदेव पुन्हा एकदा षटक समाप्ती करण्यासाठी सज्ज होतोय लक्ष्मण नाईक. समोर पुन्हा एकदा वासुदेव गावडे नामक एक घणाघाती फलंदाज सफल होतोय. यावेळी लेग साइडला मोठा फटका खेळायचा मानस होता. इथे मात्र कुठेतरी चेंडू बॅटची एज घेऊन मला वाटतं माफ करा बायच्या स्वरूपात 1 धाव मिळते. एका धावेच्या सहाय्याने संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते ती म्हणजे 11 वरती. एका षटकाच्या सांगत एकेरीस बिनबाद 11 अशी धावसंख्या. नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करत असताना मालवणी बॉयज संघाची तिरोडे गावचे उपसरपंच सुशील गावडे साहेब, सन्माननीय सुशील गावडे साहेबांना विनंती करते की त्यांनी मंचावरती यायचंय. सुशील गावडे साहेब. धन्यवाद. दरम्यान दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज येतोय मनीष. तर समोर पुन्हा एकदा वासुदेव आपल्याला पाहायला मिळेल. निश्चितपणे या 2 षटकांमध्ये मोठे फटके घेण्याचा मानस असेल वासुदेव असेल किंवा परेश असेल. मनीष नामक गोलंदाज गोलंदाजी मार्गवरती सज्ज होतोय. तर समोर पुन्हा एकदा स्ट्राईक यांच्या दिशेने वासुदेव गावडे नामक फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला चेंडू मनीष. यावेळी फलंदाज सफल होतोय. एक सुरेख फटका पाहायला मिळतोय. एक पुल केलेला फटका परंतु या फटक्यावरती एकच धाव मिळते. या एका धावेच्या सहाय्याने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 12 वरती. आणि 12 जर्सी क्रमांक सर युवराज सिंग यांचा. आता मात्र पुन्हा एकदा एका षटकारांनिशी खेळणारा परेश ड्रॅगनच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू घेऊन यावेळी फलंदाज सफल होतोय. स्ट्रेटच्या दिशेने उंच फटकावलेला
आणि इथे मात्र फटका फसला होता, परंतु इथे मात्र कुठेतरी खराब क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. एक साधा सोपा झेल सोडला जातोय आणि इथे मात्र एक धाव धावून पूर्ण केली जाते. या एका धावेच्या सहाय्याने संघाची धावसंख्या 13 वरती जाऊन पोहोचते. एक साधा सोपा झेल टिपून परेश सारखा एक महत्वपूर्ण मोहरा गारद करायचा माणूस होता. यावेळी रिव्हर्सचा सुरेख फटका पाहायला मिळतोय. इथे मात्र फटका देऊन जातोय षटकार. एक वन क्वालिटीचा ब्रँडेड फटका वासुदेवच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळतोय. या षटकाराच्या सहाय्याने संघाची धावसंख्या बऱ्यापैकी उभारी घेताना दिसते, ती म्हणजे 19 वरती. वासुदेव गावडे, मी मागाशी जसं बोललो, एक घणाघाती फलंदाज. हॅलो, तिरोडे गावचे उपसरपंच सुशील गावडे यांचा सत्कार करण्यासाठी मी अमित दादांना विनंती करेन. त्यांचा सत्कार करायचा, सन्मान करायचा आहे. एवढ्या लांबसून गावासून येतात क्रिकेटसाठी, खेळासाठी. आता मात्र ऑप्शनसाठी जातात. कदाचित गावडे सरांची तिसरी टीम विकत घेऊचो काहीतरी प्रस्ताव असतो घेतले ना. आणि सगळ्यात महागडी टीम मी सांगते ना, 350-400 करोडची टीम त्यांचीच असतली. मुंबई इंडियन्स नंतर त्यांचा नंबर लागतो. कालपासून योग गावडे उत्सुक असल्यापासून मी समाज काहीतरी वेगळा सार्वजनिक जागेचा विषय चालू असा. त्यामुळे त्या टीम जो घेतला त्याच्यासाठी आमच्या सगळ्यांचे सुमका शुभेच्छा सिंधुदुर्ग फ्रेंड सर्कल तर्फे. आणि मात्र आता क्रिकेटच्या मैदानात वळतोय. समालोचक कक्षाकडे मी बाकीच्या बाजू सुपूर्त करतोय. तोपर्यंत मी रजा घेतोय. धन्यवाद. 19 अशी धावसंख्या होते, माफ करा 23 अशी धावसंख्या होते. तर पुढचा चेंडू घेऊन गोलंदाजी मार्गवरती सज्ज होतोय मनीष. तर समोर पुन्हा एकदा वासुदेव नामक फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. वासुदेव सफल होतो. यावेळी सुद्धा रिव्हर्स स्वीपचा फटका खेळायचा होता. इथे मात्र चेंडू शरीराला आदळतोय आणि चेंडू मात्र जागच्या जागी राहतोय. धावसंख्या मात्र जैसे ते आपल्याला पाहायला मिळते, ती म्हणजे 23. 5 चेंडूंचा खेळ संपतोय. शेवटच्या चेंडूचा खेळ असेल. षटकाची सांगता करणारा, भैरवी घालणारा चेंडू. या षटकामध्ये आतापर्यंत जवळपास 12 धावा कुठल्या गेल्या आणि शेवटचा चेंडू बाकी आहे. आणि या शेवटच्या चेंडूवरती कशा प्रकारे खेळी साकारली जाते वासुदेवकडून. इथे मात्र मोठा फटका फसलाय, परंतु फटका फसतोय की हसतोय. इथे मात्र गोलंदाज हसतोय आणि वासुदेवला मात्र मान खाली घालून तंबूच्या दिशेने परतावं लागते. वासुदेवच्या स्वरूपात पहिला धक्का बसतोय. दुसऱ्या षटकाची सांगता होत असताना 23 या धावसंख्येवरती. दरम्यान वासुदेवची जागा घेण्यासाठी नवोदित फलंदाज मैदानाच्या दिशेने जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. भारदस्त शरीरयष्टी लाभलेला सागर पेडणेकर नामक फलंदाज मैदानाच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळतोय, ज्याने मागच्या सामन्यामध्ये एक धुवाधार फलंदाजी आपल्या बॅटमधून साकारली होती. तो सागर पेडणेकर, मॅन फ्रॉम परुळे, आजारवाडी. आजार हॉस्पिटल प्रसिद्ध असलेलं, त्याच्या शेजारीच असलेलं घर सागर पेडणेकर यांचं. तर मग गोलंदाजी मार्गवरती या इनिंगची सांगता करणारा षटक हाताळण्यासाठी येतोय तुषार. दरम्यान ट्रॅव्हलिंग कक्षामधून माझ्या कानामध्ये कुजबुज होते. परुळ्याच्या आजारवाडीमध्ये राहून जीपीच्या एअरपोर्ट वरती आपल्या बॅटिंगचं एरोप्लेन लँड करणारे हे फलंदाज नॉन स्ट्रायक वरती आपल्याला पाहायला मिळते. दरम्यान आता मात्र गोलंदाजी मार्गवरती येतोय तुषार. पाहायचे आपल्या गोलंदाजीने कशा प्रकारे तुषार उडवतोय. तर समोर मात्र परेश नामक फलंदाज असेल. परेश सफल होतोय. इथे मात्र मोठा फटका येतोय. A1 क्वालिटीचा सिंधुदुर्गाचा ब्रँडेड फटका, ब्रँडेड षटकार. पंचांना दोन्ही हात उंचावण्यासाठी भाग पाडतोय. या षटकाराच्या सहाय्याने संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते ती 29 वरती. अशी धावसंख्या. सागरचं कौतुक केलं. इथे मात्र परेशला कुठेतरी ते झोंबलं असावं. परेशने मात्र एक मोठा प्रहार केला तुषारच्या गोलंदाजीवरती. इथे सुद्धा मोठा फटका खेळायचा होता. इथे मात्र कुठेतरी चेंडू सुरेख फेकतोय तो म्हणजे तुषार. पहिल्या चेंडूवरती षटकार खाल्ल्यानंतर दुसरा चेंडू सुरेखरित्या हाताळतोय तुषार. आपल्या गोलंदाजीचं एक उत्तम असं पृथक्करण या मैदानावरती, बामनदेव मैदानावरती SPL च्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते.
दरम्यान पुढचा चेंडू हाताळण्यासाठी तुषार एकदा गोलंदाजी मार्गवरती सज्ज होतोय. यावेळी सुद्धा लेग साइडला मोठा फटका पाहायला मिळतोय. लोअर फुल टॉस प्रकारचा चेंडू आणि या चेंडूवरती मोठं आक्रमण आपल्याला पाहायला मिळते. पंचांचे दोन्ही हात आकाशाला गवसणी घालतायत. चेंडू जातोय सीमा पार, षटकार. या 6 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 35 वरती. तीन चेंडूंवरती तब्बल 2 षटकार खेचले गेले, ते सुद्धा परेशच्या बॅट मधून. परेश मात्र वैयक्तिक तुषार करून विकेटच्या तुषारांची अपेक्षा होती. मी इथे मात्र परेश एक सुरेख रेष हाताळताना दिसतोय. तुषारच्या गोलंदाजीवरती षटकारांचे तुषार उडवताना दिसतोय तो म्हणजे परेश. पुढचा चेंडू घेऊन तुषार पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावरती सज्ज होतोय. पुन्हा एकदा फलंदाज सफल होतोय. इथे मात्र स्कोअर लेगच्या दिशेने अलॉंग द कार्पेट चेंडूला तटवून काढतोय. बघता बघता एकाच 2 धावेत रूपांतर होते. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आहे का तर आहे, परंतु इथे धावबाद होण्याची संभावना आहे. आणि इथे मात्र पंच बोर्ड उंचावून सागर पेडणेकर याला धावबाद घोषित करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि एक धाव शॉट निघते, म्हणजे या चेंडूवरती मला वाटतं एकच धाव असेल आणि एक विकेट. या एका धावेच्या सहाय्याने संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते 36. रनआउटच्या स्वरूपात सागर पेडणेकर नामक फलंदाज इथे मात्र तंबूच्या दिशेने परतताना दिसतोय. निश्चितपणे हा मोठा हादरा असेल, परंतु शेवटचं षटक आहे त्यामुळे अशा प्रकारच्या रिस्क घेणं अनिवार्यच असेल. तर मग सागरची जागा घेण्यासाठी न्यू बॅटर मैदानाच्या दिशेने जाताना आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजे निलेश हळदणकर. हॅलो 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 सर्व खेळाडूंना एक मस्त आनंदाची बातमी देतोय. सुनील हुमरे सर, तालुका फलटण, जिल्हा सातारा यांच्याकडनं सिंधुदुर्ग प्रीमियर लीग 2024 साठी इथून होणाऱ्या सर्व सामन्यांना सामनावीर घोषित करण्यात येईल आणि प्रत्येक सामनावीराला रोख रक्कम 501 रुपयाचं पारितोषिक ठेवण्यात आलेलं आहे. सुनील हुमरे सरांकडनं मी मंडळातर्फे त्यांचं सहर्ष स्वागत करतोय, आभार व्यक्त करतोय आणि क्रिकेटच्या या खेळासाठी त्यांचं मी खरंच मनापासून आभार व्यक्त करतोय आणि पुढील मात्र सूत्र समालोचन कक्षात सुपूर्द करतोय. धन्यवाद धन्यवाद साहेब. आपल्यासारखे दाते असतात म्हणून या स्पर्धा संपन्न होतात. पुढचा चेंडू घेऊन तुषार, यावेळी सुद्धा हुक करायचा प्रयत्न होता, परंतु चेंडू राहतोय खाली. इथे मात्र कुठेतरी आपली विकेट सॅक्रिफाईस करायची असेल आणि इथे मात्र क्रिकेट विश्वामध्ये आपण ज्याला आत्महत्या म्हणून संबोधतो अशाच प्रकारची आत्महत्या करून तंबूच्या दिशेने परतताना दिसेल तो म्हणजे न्यू बॅटरच्या स्वरूपात आलेला निलेश हळदणकर गोल्डन डकचा शिकार ठरतोय. सर्व खेळाडूंना सांगू इच्छितो की प्रत्येक सामन्यामधील सामनावीर हा घोषित करण्यात येईल. तर मग आता मात्र षटकाची आणि इनिंगची सांगता करणारा चेंडू घेऊन तुषार असेल तर त्याच्या माऱ्याचा सामना करण्यासाठी जातोय. 36 अशी धावसंख्या होते. शेवटचा चेंडू समोर असेल परेश, एक घणाघाती फलंदाज, बिनीच्या शिलेदाराच्या स्वरूपात आलेला हा फलंदाज अजूनही आपल्या पॉपिंग क्रीज वरती आपल्याला सुरक्षितरित्या पाहायला मिळतोय. शेवटचा चेंडू भैरवी घालणारा चेंडू, या इनिंगची या षटकाची सांगता करणारा चेंडू घेऊन तुषार. तर समोर मात्र परेश. शेवटचा चेंडू पाहायचा. या चेंडूचा कशा प्रकारे समाचार घेतला जातो. इथे मात्र सुद्धा डीप फाईन लेगच्या दिशेने एक मोठा फटका पाहायला मिळतोय. इथे मात्र ब्रँडेड सिंधुदुर्गाचा ब्रँडेड षटकार पाहायला मिळतोय. या षटकाराच्या सहाय्याने संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते ती 42 वरती आणि 43 धावांचं आव्हान ठेवले ते म्हणजे रॉयल स्टार्स सावंतवाडी संघासमोर. परेश वैयक्तिक मला वाटतं परेश वैयक्तिक 29 या धावसंख्येवरती नाबाद राहताना आपल्याला पाहायला मिळतो. खरंच कौतुकास्पद अशा प्रकारची खेळी साकारली. दरम्यान रॉयल स्टार्स सावंतवाडी संघाला विजयासाठी 43 धावांचं आव्हान असेल याची आपण नोंद घ्यायचे. दरम्यान यानंतरचं धावचं समालोचन करण्यासाठी माझे साथी समालोचक मालवणीचा बुलंद आवाज सुरेशजी कांदळगावकर सर जोडले जात आहेत.
तो मी तुमची रजा घेतोय. धन्यवाद. हॅलो. धन्यवाद अभय. यशवंत, कीर्तिवंत, वरदवंत, सामर्थवंत, जाणता राजा, निश्चयाचा महामेरू, बहुत जनांसी आधारू, अखंड स्थितीचा निर्धार, श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराजांका मानाचं मुजरो करीत या संध्याकाळच्या सत्रात मी मालवणी समालोचना सुरेश कांदळगावकर सगळ्यांचा मनापासून स्वागत करतोय. सिंधुदुर्ग जिल्हा फ्रेंड सर्कल आयोजित सिंधुदुर्ग प्रीमियर लीग स्पर्धेचं दुसरं दिवस आणि जवळजवळ स्पर्धा सांगताच्या मार्गावर दिसता. यांनी या स्पर्धेत सकाळपासून प्रत्येक जण आपल्या जीवाची बाजी लावता, कारण प्रत्येकाक अंतिम सामन्यात दखल मारूची. फलंदाची जोडी असा आहे, विनंती करते आपण मैदानाचा ताबा घेऊचा. मैदानात चालू असलेलं सामना रॉयल स्टार्स सावंतवाडी विरुद्ध मालवणी बॉयज. सलामीची जोडी मैदानात जात असताना दिसत म्हणजे रॉयल स्टार सावंतवाडीच्या बाजून विजयाचं लक्ष. आता 43 चेंडू वाट्या ग्रवले ते 18. या 18 चेंडूत 43 धावेची गरज आहे. एक मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करूचा. 18 चेंडूत जरी एक्को दुक्को काढल्याने सुरुवात केली तरी 43 धावसंख्या गाठूची नाही. त्याचे मोठे फटके मारूचे लागतले, ठेवणीतले फटके काढूचे लागतले, गोलंदाजच्या पाठीत खतरे आडी येण्या तर उभे वळ काढूचे लागतले आणि पुढच्या फेरीत जाऊचं असं तरी आव्हान पुरा करूचा लागत. सलामीची जोडी मैदानात दिसतात. सावंतवाडी संघाच्या बाजून बिन्नीचे शिलेदार म्हणतात तसे शिलेदार मैदानात चालताना दिसतात. मैदानात चाललेली 4 पावला तुषार आणि रोहन क्षेत्ररक्षण साजला. रापण लागली गेलेली या पंचांका विनंती असा सामन्याक सुरुवात करूची. हिरवं कंदील पेटवून दाखवचे म्हणजे सामना सुरू होऊची खूण. आणि सलामीसाठी गेलेलो फलंदाज स्ट्राईक यांच्या दिशेक तुषार आणि नॉन स्ट्राईक यांच्या दिशेक रोहन. 43 धावांचा पाठलाग कशा पद्धतीने करतात. 18 चेंडू खात्यात असताना षटकातलं पहिलं चेंडू घेऊन परेश सज्ज झालो. श्री गणेशा कन्नड चेंडू शॉर्ट पद्धती चेंडू गलीच्या क्षेत्रात झेल गेलो. चांगला प्रयत्न सुद्धा झालो होतो. हाताच्या गुळमाग चेंडू आदळलो आणि सुद्धा चेंडू जमिनीत जाऊन आदळता बघता बघता एक धाव पुरी केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता पण माघारी पाठवली. जर फक्त एकच धाव खर्च होता. खूप चांगला प्रयत्न झालो होतो. जर या झेल टिपला गेला असता तर नक्कीच संध्याकाळपासून स्टेटसला लागले असते. बऱ्याच जणांच्या स्टेटसला तुमका झेल दिसला असता. अशा पद्धतीचा झेल होतो. प्रयत्न चांगला होतो. प्रयत्नांती परमेश्वर असा म्हटला जाता. थोडं काहीतरी कमी पडलो आणि चेंडू जमिनीत आदळलो गेलो. एका धावेन संघाचा स्वतःचा खाता खोलतात तुषार. आता मात्र स्ट्राईक काहीतरी रोटेट झाली. स्ट्राईकवर गेलेलो फलंदाज रोहन. तर गोलंदाजी धुरा सांभाळलेलो परेश नावाचा गोलंदाज. 43 धावांचा पाठलाग करूचा. पहिल्या चेंडूचा खेळ पूर्ण झालो. धावसंख्येचा खाता खोलला गेला. पुन्हा त्या ब्लॉक पद्धती चेंडू खणून काढलेलो फटको लॉंग ऑफच्या क्षेत्रात चेंडू प्रवास करता एक धाव पुरी केली गेली. फक्त एका धावावर समाधान मानूचा लागता. कमालीची गोलंदाजी, दाबून ठेवणारी गोलंदाजी परेशच्या माध्यमातून बघू गावली. प्रत्येक चेंडूक महत्व कारण 43 धावांचा पाठलाग करूचो. हा जवळजवळ प्रत्येक षटकामध्ये 14ची सरासरी ठेवची लागत. ती म्हणजे रॉयल स्टार सावंतवाडी संघाच्या फलंदाजांका. पहिल्या 2 चेंडूंचा खेळ पूर्ण झालो. सांघिक धावसंख्या झाली. ती 2 मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना रॉयल स्टार सावंतवाडी संघ. षटकातलं पुढचं चेंडू आता मात्र एक चांगलो फटको लॉंगनच्या क्षेत्रात चेंडू येता क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत गेलो. ह्या चेंडूवर सुद्धा एकच धाव खर्च होता. प्रत्येक चेंडूवर फक्त एकच धाव खर्च होता. एका दुःख्याने सामना विजयी संपादन करू शकणार नाही रॉयल स्टार सावंतवाडी संघ. चेंडूची पीएच्या इमानाची तिकिटा काढून देऊची लागतली. मोठे फटके मारूचे लागतले. ठेवणीतले फटके काढूचे लागते. चेंडू लांब व टाकूचे लागतले म्हणजे चेंडूची लिंबा करूची लागतली. त्यावेळी मोठी धावसंख्या तयार होऊ शकता आणि पुढच्या फेरीत रॉयल स्टार सावंतवाडी संघ जाऊ शकता. पण मालवणी बॉयज संघाचे गोलंदाज सुद्धा तितक्यात क्षमतेचे आहेत. आता मात्र भर काढलेलो चेंडू ईदभर तवसा आणि हातभर या मालवणी म्हणीची आठवण करून देणारा चेंडू. पंच आपले दोन्ही हात बावश्यापासून रुंद करतात. एकाच जागेवर जमिनीच्या दिशेने लोंबत असलेले हात मात्र आता व्यायाम करूची संधी पंचांका तयार झाली. धावसंख्या एकांपुढे सरकली. धावसंख्या झाली ती 3. आता मात्र मोठं फटको कारंजो उडता उडलेल्या कारंजा खाली हाताचा गुलाम करून गेलो आणि तिरपाळात दानो फुललो गेलो. पंच आकाशाच्या दिशेने बॉट वर करतात म्हणजे पहिला कलाम लागला. अण्णा नायकांच्या भाषेत सांगून पहिला आहे कलाम लागला गेला. पहिलो धक्को बसता पहिलो मासोती येण्यात फारलो.
पहिलो धक्को बसता धावसंख्या झाली असताना 3. रोहन मात्र स्वस्तात डगआउट मध्ये येताना दिसता. नवीन फलंदाज जाता तो लक्ष्मण नाईक. या लक्ष्मणाक आता आपल्या भातातून बाण काढून लांब लांब मारूचे लागतले. नक्कीच दर मजारे दोन्ही फलंदाजारा कारण संघ खैत्री आता अडचणी दिसता. गडी एक बाद झालो महत्वाचो मोहरो टिपलो गेलो महत्वाचो मासो गळाक लागलो. हा एक गडी बाद झालो. धावसंख्येचा विचार करशाल तर धावसंख्या मध्यगतीने चालताना दिसतात ती म्हणजे 3 अशी धावसंख्या. पहिला षटक चालू कमालीची गोलंदाजी परेश हे मात्र आपल्या गोलंदाजीतून करून दाखवता. थोडंसं क्षेत्ररक्षणात बदल. उजव्या शैलीचो फलंदाज नवीन गेलेलो फलंदाज लक्ष्मण. मोठो प्रहार करूचो तो बॅट आणि चेंडूचा चांगला संपर्क झालेलो दिसणार नाही. चोरटी धाव मात्र संघाच्या खात्यात जमली. पंचांचा इशारा 22 ची खूण म्हणा म्हणजे बॅट आणि चेंडूचा कसलोच संपर्क नाही झालेलो. षटकातलो एक चेंडू शिल्लक म्हणजे भैराई घालणारा चेंडू घेऊन टोपुलभर माशाचा भाटीने निलाव घालणारा चेंडू घेऊन परेश सज्ज झालो. समोर फलंदाज तुषार. या तुषाराक मात्र आपल्या फलंदाजीतून षटकाराचे तुषार उडवचे लागतले आणि तुषार लांबणे न टाकूचे लागतील. ती जबाबदारी तुषारच्या खांद्यावर कारण धावसंख्येचं ओघ थोडंसं कमी झालेला. गती वाढवची लागत. पुन्हा एकदा मोठे आडीआय बॅटिंग फिरवणारी पटको होतो पण बॅट आणि चेंडूचा पुन्हा संपर्क नाही झालो. खळ्यात मुगडगन जसा शान सारवतात तसं तुषार बॅट घेऊन मैदानात गोल गोल वावरताना दिसता पण चेंडू आणि बॅटचो काही संपर्क नाही झालो. पहिल्या षटकाचो खेळ पूर्ण झालो. सांघिक धावसंख्या झाली आहे 1 गडी बाद 4. सावध आणि संत सुरुवात. थोडीशी खराब सुरुवात म्हणाक सुद्धा हरकत नाही. 43 धावांचा पाठलाग करताना म्हणजे उरलेले 12 चेंडू डझनभर चेंडूत जवळजवळ 39 धावसंख्या जवळ खुर्ची लगात. रॉयल स्टार सावंतवाडी संघाक कालच्या दिवसात ज्यांनी फायनल मध्ये आपला प्रवेश निश्चित केला होता रेजिंग स्टार मालवण. आपण जर उपस्थित झाला तर आपली उपस्थिती दाखवची. हा रेजिंग स्टार मालवण संघाच्या कर्णधाराक विनंती. हा कालच्या दिवसात खूप चांगलो खेळ त्यांच्यानी साकारलो आणि अंतिम सामन्यात आपली धडक मारून ठेवतो. रायझिंग स्टार उपस्थित झालो असत तर त्यांच्यानी आपली उपस्थिती दाखवची. हा चला ह्या सामन्याकडे जाऊया. दुसरा षटक घेऊन येता मालवण बॉय संघाच्या बाजून गोलंदाज सज्ज झालो. पहिलो चेंडू शॉर्ट पोझिशन खटक्यार बॉट जाग्यार पलटी चेंडू आकांड्याच्या पहिल्याडी 2 कुणगे सोडून तिसऱ्या कुणग्यात जाऊन चेंडू पडलो. इतक्या लांबचा प्रवास चेंडूचा करून दाखवल्यात. पियुषच्या पाठीर ऑडिओ वळ सुद्धा या पियुष तर एक पियुष मनाचा लस्सी सुद्धा गावता. एक फेमस थंड पेय सध्या या पियुषाक दिवचा लागात कारण इतको गरम झालो असत तो फलंदाज जो चेंडूवर षटकार खेचल्यानंतर. आणि धावसंख्येचा विचार करशाल तर धावसंख्या दुहेरी अंकात जाऊन पोचली ती म्हणजे 10. पहिलो चेंडू खराब. चेंडू षटकाचा स्वागत षटकारानिशी केला गेला. पुन्हा एक चांगलं षटकोट डीप स्क्वेअर लेग क्षेत्रात चेंडू जाता अडव परत दुसरी धावसाठी पावला वळली. बघता बघता दुसरी धाव सुद्धा सहज आणि सोप्या पद्धतीने पुरी केली गेली. काय रनिंग बिटवीन दोन्ही फलंदाजाच्या मध्ये पंच 2 धावेची खूण दाखवतात म्हणजे धावसंघाची धावसंख्या डझन भराच्या घरात ती म्हणजे 12-43 धावांचा पाठलाग करूचो. हा सुरुवात अशा पद्धतीने झाली. आता दुसऱ्या षटकाचा 2 चेंडूचा खेळ पुरा झाला. 8 धावा खर्च करता तो म्हणजे पियुष नावाचा गोलंदाज. प्रत्येक चेंडूला खूप महत्व. पुन्हा एकदा हा हेलिकॉप्टर उडलेल्या हेलिकॉप्टरच्या खाली हाताचा गुलाम करून कसली चूक होणार नाही आणि गडी बाद होता. कलाम लागता दुसरा कलाम लागला गेला म्हणजे रॉयल स्टार सावंतवाडी संघाचा दुसरं गडी बाद होता. रॉयल स्टार सावंतवाडी संघाचं धावसंख्या तशीच थांबवली. आता मात्र 12 नवीन जाणारा फलंदाज मनीष. मनीषाक मन लावून खेळाचा लागत आणि ई साध्य करूचा लागत आपल्या संघासाठी. जर असा तो आपला खेळ आता साकारूची संधी या आणि सगळी जबाबदारी या मनीष आणि या 2 फलंदाजार. धावसंख्या झाली या 12-43 धावांचा पाठलाग करूचा. चेंडू झाले ह्या षटकातले 3 म्हणजे उरलेले चेंडू असत 9 चेंडूत 31 धावसंख्येची गरज. पहिल्या चेंडूवरती 6 धाव दुसऱ्या चेंडूवरती 2 धाव त्याच्यानंतर आता गडी बाद झालो आणि धावसंख्या झाली 12.
एक वाईड आणि एक एलबी. पहिल्या षटकाचा विचार केला तर पहिल्या चेंडूवरती 1 रन, दुसऱ्या चेंडूवरती 1 रन, त्यानंतर चेंडू वाईट, नंतर गडी बाद झालो, नंतर लेग बायचं 1 रन, नंतर 0. पहिल्या षटकात 4 धाव होते आणि या षटकात 8 धावा निघतात. धावसंख्या झाल्या 12. काढ आता मात्र एक चांगलो चेंडू, वेगवान चेंडू, निर्धाव जाता यष्टी रक्षक यष्टीच्या पाठी आपला काम सोप्या पद्धतीने पुरा करता. चेंडू गोलंदाजाकडे दिलो जाता. कमालीची गोलंदाजी, आकावून इंगळे वागणारी गोलंदाजी, कमबॅक करता गोलंदाज पियुष आपल्या गोलंदाजीत पुन्हा एकदा खडून काढलेलं पटको. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक पोचा परत चेंडू एक टप्पो खाऊन आकांड्याच्या पहिलाडी उडी मारून जाताना बघू गावलो. या चेंडूवर सुद्धा चौकार, तू शेअर तर मी सव्वा शेअर. आधीचं चेंडू डॉट खाल्ल्यानंतर पुढच्या चेंडूवरती एक मोठं फटकं बघू गावलो. नवीन गेलेलो फलंदाज मनीष. षटकातलो शेवटचा चेंडू, 5 चेंडूचा खेळ पूर्ण झालो. दुसऱ्या षटकातलो एसपीएल एक मानाची स्पर्धा, मोठी स्पर्धा. पुन्हा एकदा कारण जोडता उडलेल्या कारंजा खाली नाव जाऊचा आणि नाव गेलो सुद्धा. भरपूर पटभर आंघोळ करून घेतल्या. आणखी एक कलाम लागला. जवळजवळ तिसरो गडिओ झेलबादच्या स्वरूपात आवडता रॉयल स्टार सावंतवाडी संघाच्या बाजून मनीष एक चौकार खेचल्यान, त्याच्यानंतर डागआउटचा रस्तो धरल्यान. एक मोठो खेळ साखरचा लागत. एखाद्या फलंदाजाक जाऊन मैदानात उभ्या राहायचा लागत आणि मोठे फटके काढूचे लागतले. 43 धावांचा पाठलाग करताना धावसंख्या झाली ती म्हणजे 16. अजूनही 6 चेंडूंचा खेळ शिल्लक. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आणि विजयाचा 6 चेंडू शिल्लक आणि विजयाचा लक्ष रावलं होता 27. म्हणजे आता मोठे आणि मोठेच फटके मारूचे लागतले. जमिनीसून आग आणि किटा उडत जाणारे फटके, जमिनीसून इरला आणि धुरला करीत जाणारे फटके, हवाई फायर करूचे लगा. चेंडू आकांड्याच्या पहिल्याडी मारूचे लागतले, चेंडू माटवार मारूचे लागतले, चेंडू चंद्रावर मारूचे लागते, चेंडू डोंगरावर मारूचे लागतले. म्हणजे मोठ्या फटक्यांशिवाय पर्याय न राहिलो. नाहीतर या स्पर्धेतलो आपलो गाशा गुंडाळूचो लागतलो तो म्हणजे रॉयल स्टार सावंतवाडी संघाक. आणि जर वरद 11 सोबत खेळाचा असा तरी 27 धावसंख्येचा पाठलाग पूर्ण करूचो लागत. उरलेल्या 6 चेंडूत आणि जबाबदारी स्ट्राईक एंडवरती असलेलो फलंदाज तुषाराक पुरे करूचे लागत. आता खरी तुषाराक आपले तुषार बाहेर काढूचे वेळ लागतले, तुषार मारूचे लागतले, चेंडूचे तुषार टाकूचे लागतले. आणि गोलंदाज महत्वाचा षटक, हाणामारीचा षटक करा नाही तरी मारा अशी सध्या तरी अवस्था झाली ती रॉयल स्टार सावंतवाडी संघाची. सूरज मावळ तिकडे गेलो तर हो सूरज आता उगावताना दिसताना मैदानात. पहिलो चेंडू घेऊन एक चेंडूच्या पाठी 2 क्षेत्ररक्षक पोचले आणि चांगला क्षेत्ररक्षण सुद्धा बुगवला ते काऊ कॉर्नरच्या क्षेत्रात. एकच धाव खर्च होता पहिल्या चेंडूवर. हिट विकेट काय नाही हिट विकेट झाली. हिट विकेटचं मात्र हे बळी जाता तो म्हणजे तुषार. उरलेले 5 चेंडू आणि विजयाचा लक्ष रावला आता 27. 5 चेंडू आणि 27 धावसंख्येची गरज. म्हणजे 5 मोठे फटके. युवराज सिंग सारखी फलंदाजी या डावकऱ्या फलंदाजा करूचा लागत आणि ह्याचं नाव सुद्धा हैसून युवराज सिंग सुद्धा होऊ शकता. सध्या तरी नाव इलेला तर राहुल, पण राहुलच्या जागी जर आपलं नाव युवराज करूचं असं तर ते 5 षटकार जे 2007च्या T20 वर्ल्ड कप मध्ये युवराज सिंगने स्टुअर्ट बॉटच्या पाठी रोळ काढले होते. आणि 12 चेंडूत पहिला वयला एक वेगवान अर्धशतक ज्यांनी लावला होता तेच फटके ह्या राहुलला कडूचे लागतले. शेवटचे 5 चेंडू विजयाचा लक्ष राहिला होता 27. रॉयल स्टार सावंतवाडी संघात पहिलं मोठं फटको. खूप वेळ चेंडू हवेत. चेंडूच्या खाली एकापेक्षा 2 क्षेत्ररक्षक हाताचा गुलाम करून पोचले. हे सुद्धा गडी बाद होता तो झेलच्या स्वरूपात बाद झालो. आणखी एक गडी बाद होता रॉयल स्टार सावंतवाडी संघात. उरलेले चेंडू शिल्लक होते 4 आणि धावसंख्या रवली ती 27. फक्त लग्नाची जशी आमंत्रणा देत असतं तशी आमंत्रणा झेलसाठी जिथं ते फलंदाज रॉयल स्टार सावंतवाडी संघाचे. शेवटचे 4 चेंडू शिल्लक राहिलेत आणि धावसंख्येची गरज ती 27. एक मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना खैतरी एका बाजून पत्त्याची जशी घरा विस्कटतात, कोसळतात, बंगले कोसळतात. आपण लहान मुलं एकत्र खेळतो त्या पत्त्याचे बंगले बांधतो आणि जराशी वाऱ्याची झुळूक लागली तरी पत्त्याचं बंगले कोसळता. तसं सध्या सावंतवाडीचा संघ कोसळताना दिसता.
आणि एका मालवणी म्हणीची सुद्धा माका आठवण जातात ती म्हणजे बारशाक वारशी नसाने आळवात जाऊन बसलो हा देसाय. एकात्री फलंदाजाक जाऊन मैदानात उभ्या राहायचा होता आणि मोठे फटके काढूचे होते, आपल्या संघासाठी मोठे फटके मारूचे होते, पण काहीतरी कमी पडतात ते सावंतवाडीचे फलंदाज. शेवटचे 4 चेंडू शिल्लक आणि विजयाचा लक्ष राहुल आता 27. कशा पद्धतीने आव्हान पुरा होणं कठीण दिसतं, पण एक खत्री चमत्कार साक्षात्कार झालो, काहीतरी फलंदाजाक एक चांगलो चमत्कार झालो तर धावसंख्या तयार होऊ शकते. हो सुद्धा फलंदाज गडी बाद होता, तो सुद्धा झेलच्या स्वरूपात, म्हणजे असा म्हणा हरकत नाही की झेलची प्रॅक्टिस चालू असतात या सामन्या दरम्यान. एक महत्त्वाचा सामना होतो, मोठे फटके मारूच्या नादात हवाई फयर करूच्या नादात प्रत्येक फलंदाज झेलबाद स्वरूपात बाद होता. फक्त एकच गडी बाद झालो, तो हिट विकेटच्या रूपात बाद झालो. किती आले धावसंख्या झाली ती 16 आणि विजयाचं लक्ष राहुल आता जवळजवळ 27. शेवटचे 3 चेंडू शिल्लक. नवीन गेलेलो फलंदाज तेजस. नक्कीच मी जेव्हा गोलंदाज सूरज गोलंदाजी गेलो तर सांगलो होतं एक सूरज एक मावळ तिकडे चुकलो होतो, ह्यो सूरजाचा आता उगम झालेलो हा. हिट विकेट पकडून हॅट्रिक आधी. नाही नाही हिट विकेट कशी हिट विकेट होतं पहिलो आणि हॅट्रिकच्या उमऱ्यावर येऊन राहिलो गोलंदाज. फुलटॉस पद्धतीचे चेंडू धरतो बाबल्या मारियो फटको बघू गावलो चेंडू सीमा पार लॉलीपॉप पद्धतीचं जे काय चेंडू म्हटलं जाता आणि या चेंडूचा स्वागत केला नवीन गेलेल्या फलंदाजान. नवीन गेलेलो फलंदाजाचं नाव आमका समजला तर बरा होईल. तुकाराम गावडे. ओमकार नक्कीच ओमकार. एक षटकार ओमकाराच्या बॅट मसून बघवता. आता मात्र तू शेर तर मी 6 शेर आणि मी 6 शेर तर तू पाहिली भर अशा पद्धतीची गोलंदाजी. एक षटकार ओमकाराक मारूक दिल्या आणि त्याच्यानंतर ओमकारचे दांडिये पेचून ठेवल्या. ओमकाराक पुन्हा डगआउट मध्ये यायचा लागला. या स्पर्धेत या सामन्यात बघलास तर जवळजवळ अर्ध्यापेक्षा जास्त खेळाडूंका फलंदाजी करूची संधी गावली आणि संधी तयार करून दिली ती म्हणजे मालवणी बॉयजच्या गोलंदाजांनी. षटकातलो शेवटचो चेंडू शिल्लक राहिलो. एकच चेंडूवाचो मानकरी वणात जाणारो फलंदाज, एका चेंडूवाचा समाचार घेऊन जाणारो फलंदाज. नवीन गेलेलो फलंदाज आणि या सामन्यात जो विजय ठरतलो तो वरद इलेव्हन बरोबर सेमीफायनलची लढत खेळतलो आणि जो सेमीफायनलची लढत जिंकतलो तो रायझिंग स्टार मालवण सोबत फायनल खेळतलो. शेवटच्या चेंडूसाठी सुद्धा काहीतरी थोडंसं विलंब करूचा लागलो. पंचांचे हात भाऊशापासून रून झाले. पंचांका सुद्धा थोडंसं व्यायाम करूची संधी गोलंदाजान दिली. हो चेंडू सुद्धा मागोमाग 2 चेंडूत 2 वाव पाणी मोजून मात्र काढला. तो गोलंदाज सूरज ठरलो. या वाव मी सांगते 1 वाव पाणी 2 वाव पाणी याची काय असतात तर गाबीत बांधू जमचं दर्यात जातात. दर्यातला पाणी याची खोली मोजण्यासाठी एक रोप पाणी असतात, एक रशी जी पाणी असतात त्याच्या खाली एक दगड असतात, त्या दगडाक म्हाडू म्हणतात आणि हो जेव्हा खाली जाऊन टेकता त्या पाणी मोजताना आपले 2 हात रून करून ती रशी मोजली जाता आणि त्या माप जा असता 2 हात रून केल्यानंतर त्याका 1 वाव म्हटला जाता. आणि पंच सुद्धा मैदानात वाईटची खूण करताना ह्या एका वावेच्याच खूण दाखवतात. जे क्रीडा दर्शक त्यांना विनंती आहे की आपण बाउंड्री लाईनच्या बाहेर उभे राहायचा आणि या सामन्याचा आनंद घ्यायचा. शेवटचो चेंडू या षटकातलो शेवटच्या चेंडूत रिव्हर्सिपच्या प्रेमात पडलो आणि मात्र प्रेमिकांनी फसवल्यासारख्या झाला. हे सुद्धा दांडिये गुल झाले आणि सामना विजयी ठरतात तो म्हणजे मालवणी बॉयज. मालवणी बॉयजच्या संघाच्या कर्णधाराक विनंती आहे की आपण नाणेफेकीसाठी टॉस बॉक्स मध्ये यायचा.